हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 16. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या लेक्चर नंबर 16ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 16मधले प्रॉब्लेम हे तुमच्या आयडेंटिटीज आणि इक्वल रेशो थेरमवर डिपेंड आहे. पहा, आता जे प्रॉब्लेम असतील त्यामध्ये LHS RHS तुमचा डिटरमाइन होणार नाही. तुम्हाला काय काय माहीत आहे? आयडेंटिटीज. कोणकोणच्या आयडेंटिटीज माहीत आहे तुम्हाला? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे. अजून तिसरी आयडेंटिटीज कोणची आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1. आयडेंटिटीज 1, आयडेंटिटीज 2 आणि आयडेंटिटीज 3 या 3 आयडेंटिटीजवर तुम्हाला प्रॉब्लेम तयार करायचे आहेत. या 3 आयडेंटिटीजवरचे प्रॉब्लेम तयार करताना आपल्याला इक्वल रेशो थेरम हाही कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं आहे. हा पहिल्या तिन्ही आयडेंटिटीज तुम्हाला माहीत आहे. मग आपण इक्वल रेशो थेरम हा एक कॉन्सेप्ट ॲडॉप्ट करू. कसा असतो बा इक्वल रेशो थेरम? समजा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी अशी एक क्वांटिटी आली. सपोज सपोज मग सपोज इथं असं लिहिलं सर ना, सपोज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 1. देन यू कॅन राईट ए मायनस बी इंटू ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू 1. याला तुम्ही ए प्लस बी इज इक्वल टू 1 अपॉन ए मायनस बी असं लिहू शकतात. यस ऑर नो? तर ज्यावेळेस आपल्याला इक्वल रेशो थेरम अप्लाय करायचा असतो त्यावेळेस आपण 2 कन्सेप्ट करू शकतो. आपण या टर्ममध्ये ही टर्म ॲडही करू शकतो आणि या टर्ममधली ही टर्म आपण सबस्ट्रॅक्टही करू शकतो. समजा मी काय केलं, ह्या दोन्ही टर्म या ठिकाणी ॲड करायचं ठरवल्या. याच्या अपॉनमध्ये 1 आहे. इथं काय येईल पहा, ए प्लस बी प्लस 1 अपॉन ए मायनस बी प्लस 1. म्हणजे न्यूमरेटरमधला ए आणि बी ट्रान्सफर केला प्लसमध्ये, तसा हा 1 ट्रान्सफर केला तर ए प्लस बी प्लस 1 ए मायनस बी मायनस 1 असं आलं. मी आजही असंही करू शकतो, आर या ठिकाणी 1 आला, याला मी मायनस ए मायनस बी, याला ए मायनस बी मायनस 1 असंही केलं तरी चालते. पहा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट शिकवला. हे 3 पॉईंट माहिती आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी असते. या ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर 1 आहे. याला ए मायनस बी ए प्लस बी बरोबर 1. सपोज म्हटलं आपण हे काही असू शकते. 1 बरोबर आपला ए प्लस बी अपॉन 1 इज इक्वल टू 1 अपॉन ए मायनस बी ए. हे जे इक्वेशन 1 आहे या इक्वेशनमध्ये दोन्ही टर्म आपण ॲड केल्या. न्यूमरेटरची टर्म ॲड केली, डिनॉमिनेटरची टर्म ॲड केली. पहा इथं आलं ए प्लस बी प्लस 1 आलं, इथं ए मायनस बी प्लस 1 आला. तसंच आपण हे मायनसही करू शकतो. हे बा आरमध्ये लिहिलं सर ना, इथं प्लस केलं, इथं तुमचं 1, इथं मायनस ए मायनस बी ए मायनस बी मायनस 1. यावर आधारित मला काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील ते प्रॉब्लेम तुम्ही शांततेनं बोर्डवर पहा. पहिलं आपल्याला आयडेंटिटीज माहीत आहे, इक्वल रेशो थेरम माहीत आहे, असं इमॅजिन करून मी तुम्हाला समोरचे प्रॉब्लेम सांगत आहे. पहा बोर्डवर. प्रूव्ह दॅट दिलेलं आहे तुमच्या मिसलेनियसमधले शेवटचे प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट 1 प्लस कॉट थिटा प्लस कोसेक थिटा, 1 प्लस कॉट थिटा प्लस कोसेक थिटा 1 मायनस कॉट थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक प्लस कॉट मायनस 1 कोसेक कॉट मायनस कोसेक प्लस 1. तुम्ही कितीही प्रयत्न केला आणि या गणितामध्ये LHS घेतला आणि RHS डिटरमाइन करायचा प्रयत्न केला किंवा RHS घेतला आणि LHS डिटरमाइन करायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला LHSहून RHS भेटत नाही आणि RHSहून LHS भेटत नाही. बरोबर आहे. भेटला तरी भरपूर वेळ लागण्याचे चान्सेस असतात, भरपूर कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या ठिकाणी करणं पडतील. अशा वेळेस आपण वेगळी टेक्निक अप्लाय करायची. वेगळी टेक्निक काय असते बाबा? दिलेला प्रॉब्लेम कॉट आणि सेक आहे, म्हणजे आपला जो 3 आयडेंटिटीज आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड, तर आपला दिलेला प्रॉब्लेम तिसऱ्या आयडेंटिटीजवर डेव्हलप होऊ शकतो. ही पॉसिबिलिटी आपल्या मनात आली लगेच. वी नो 1 प्लस कॉट स्क्वेअर कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर 1. व्हॉट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर? बोला. हां, ए मायनस बी ए प्लस बी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही घ्या. कोसेक थिटा प्लस कॉट थिटा अनदर ब्रॅकेट कोसेक थिटा मायनस कॉट थिटा मस्ट बी इक्वल टू 1. 100% समजलं तुम्हाला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला. या ठिकाणी काय आलं पहा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा मस्ट बी इक्वल टू 1 अपॉन
कोसेक थिटा मायनस कॉट थिटा. काय केलं तुम्हाला 100% समजलं. ही जी मल्टिप्लायची टर्म आहे इकडे डिव्हिजनमध्ये आणली. बरोबर पहा, इथं ए मायनस बी ए प्लस बी आला, प्लस मायनस काही घेऊ शकता. इक्वेशन 1 जे आहे त्या ठिकाणी बाय इक्वल रेशो थेरम. पहा सर काय म्हटले, बाय इक्वल रेशो थेरम. मी काय करतो आता, इक्वल रेशो थेरमनुसार याला अपॉनमध्ये 1 दिलेलं आहे, मी याला एकदा पॉझिटिव्हमध्ये ट्रान्सफर करतो. पहा हा 1 जसाच्या तसा, इथं 1 प्लस कोसेक थिटा प्लस कॉट थिटा आला. झालं. हे प्लसमध्ये एकदा प्लस एकदा मायनस किंवा दोन्ही कोणचं तरी एक करायचं. इथं कोण आलं पहा, इथं आलं माझं कोसेक थिटा मायनस कॉट थिटा प्लस 1. ही पहिली टेक्निक आली, याला मी इक्वेशन नंबर ए म्हटलं. ऑर दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं पहा, हा 1 जसाच्या तसा याला मी मायनसमध्ये ट्रान्सफर केलं. जसं प्लस केलं ना मी तसं इथे काय येईल पहा, एल एच एसचा पार्ट तिकडे याला मायनस कोसेक थिटा मायनस कॉट थिटा. जसं मी या न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये ही टर्म ॲड केली, न्यूमरेटरला न्यूमरेटर ॲड केला, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर ॲड केला, तसाच मी न्यूमरेटरला न्यूमरेटर सबट्रॅक्ट करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करतो. तुम्ही इकडेही करू शकतात, इकडेही करू शकतात. जसे आपले प्रूफची रिक्वायरमेंट तसा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करायचा. इथला 1 मायनस कोसेक मायनस कॉट अपॉन इथं कोणाला पहा, हा जसाच्या तसा कोसेक थिटा मायनस कॉट थिटा, डिनॉमिनेटर तिकडं निगेटिव्ह झाला -1. आता ही स्टेप आली, पण आपल्याला ही स्टेप येऊन नाही राहिली, साईन चुकलेली असेल, काही ताण घ्यायचं नाही. वरतून मायनस साईन कॉमन काढा. मायनस साईन कॉमन काढल्यावर काय आलं पहा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1. खालून तुमची मायनस साईन कॉमन काढा. मायनस साईन कॉमन काढली, काय आलं पहा, कॉट थिटा मायनस कोसेक थिटा प्लस 1. हे बा, वरच्या टर्ममधून तुम्ही मायनस साईन कॉमन काढता, खालच्या टर्ममधून मायनस साईन कॉमन काढता, मायनस मायनस गेट प्लस झाली. इथं कोण आलं पहा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1. खालचं दिसते का पहा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1 आला. खालच्या टर्ममध्ये पहा काय येईल, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1. लगेच या ठिकाणी असं आलेलं असेल, तुम्ही फक्त मायनस साईन कॉमन काढली होती. इथं आलं कॉट थिटा मायनस कोसेक थिटा प्लस 1. म्हणजेच काय आलं पहा, देअरफॉर या ठिकाणी इज इक्वल टू कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1 अपॉन कॉट थिटा मायनस कोसेक थिटा प्लस 1. इक्वेशन नंबर बी आलं. बरोबर आहे. आता तुम्ही इक्वेशन ए आणि बी ऑब्झर्व करा. एमध्ये कोणाला 1 प्लस कोसेक प्लस कॉट, कोसेक मायनस कॉट प्लस 1. इक्वेशन 1 वरूनच ए तयार झाला, इक्वेशन 1 वरूनच बी तयार झाला. म्हणजे मी असं म्हणतो, फॉर्म इक्वेशन ए अँड बी, फॉर्म इक्वेशन ए कॉमा बी, इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट 1 प्लस कॉट थिटा प्लस कोसेक थिटा अपॉन 1 मायनस कॉट थिटा, बरोबर आहे, प्लस कोसेक थिटा मस्ट बी इक्वल टू कोणा एवढा पहा, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा -1 अपॉन कॉट थिटा मायनस कोसेक थिटा प्लस 1. पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम ऑड असा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममधून तुम्ही कसाच LHS बरोबर RHS घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं आज तुम्हाला समजून सांगितलं शांततेत. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मी काय काय स्टेप केल्या त्या ऑब्झर्व करा. पहिले आयडेंटिटीज इक्वल रेशो समजून सांगितला. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कोसेक आणि कॉट होता, त्याची आयडेंटिटी यूज केली. हे इक्वेशन 1 तयार केलं. इक्वेशन 1मध्ये एकदा प्लस करा, बरोबर आहे, एकदा मायनस करा, इक्वेशन ए इक्वेशन बी तयार होते. ए आणि बी दोन्ही 1 वरून तयार झालं. देअरफॉर इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट फॉर्म इक्वेशन ए अँड बी 1 प्लस कॉट प्लस कोसेक 1 मायनस कॉट प्लस कोसेक मस्ट बी इक्वल टू कोसेक प्लस कॉट -1 कॉट मायनस कोसेक प्लस 1. हा या प्रॉब्लेमचा रिक्वायर्ड प्रूफ आहे. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला प्रॅक्टिसने लक्षात ठेवणे. तुम्ही जर म्हटलं आम्ही LHSहून RHS किंवा RHSहून LHS तयार करतो, तुमचा कसाच प्रॉब्लेम तयार होणार नाही. ही टेक्निक ज्या ग्रंथामध्ये कॉट कोसेक साईन कॉस सेक टॅन असतील त्याच ग्रंथामध्ये ही टेक्निक अडॉप्ट करायची, हे लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे दिलेले प्रॉब्लेम पहा 2, 3, 4. आत्ताच तुम्ही एक प्रॉब्लेम पाहिला, त्यावर आधारित तुमचा पुढचा प्रॉब्लेम पाहायचा आहे.
या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1, टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 आहे. आता आपल्याला जर तुम्हाला हा प्रूफ द्यायचा असेल, 2 नंबरचा प्रूफ द्यायचा असेल, तर वी नो यामध्ये कोणकोणत्या 2 टर्म्स आहेत ते पहा. पहिल्या प्रॉब्लेममध्ये तुमचा कोसेक आणि कॉट होता, या प्रॉब्लेममध्ये टॅन आणि सेक आहे, तर टॅन आणि सेकची आयडेंटिटीज यूज करा. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण दोन्ही इक्वल रेशोमध्ये ॲड सबस्ट्रॅक्ट केलं होतं, इथं तसं करायचं काम पडणार नाही आहे. पहा, वी नो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा must be equal to sec square theta, that is tan square theta is equal to sec square theta minus 1. पहा तुम्ही का हो सर, या गणितात आणि मागच्या गणितामध्ये फरक होतं. मागच्या गणितामध्ये पूर्ण इकडं कोसेक क्वाटच्या आणि इकडे बी कोसेक क्वाटच्या टर्म होत्या. इकडं तसं नाही आहे, इकडे टॅन प्लस सेक आहे आणि इकडे टॅन आणि सेक आहे. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. या टॅन स्क्वेअर थिटाला तुम्ही टॅन थिटा इंटू टॅन थिटा रिप्रेझेंट करू शकता. याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रिप्रेझेंट करू शकता. सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1 असा तुम्ही या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे. आता तुम्हाला इक्वल रेशो थेरम लावण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणची टर्म घ्या. पहा, टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. याला म्हणणार तुम्ही इक्वल रेशो थेरम. याला काय म्हणणार तुम्ही, बाय इक्वल रेशो थेरम. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता तुमचा एक पार्ट आलेला आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1, म्हणजे तुमचा हा RHS आहे. आता तुम्हाला फक्त LHS काढायचं आहे. पहा, तुमच्या दिलेल्या गणितामध्ये टॅन अपॉन सेक थिटा प्लस 1 ही टर्म आहे. मागच्या गणितामध्ये दोन्ही टर्म नव्हत्या, तर आपण या गणितामध्ये टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 ऑलरेडी आला, फक्त ही टर्म पाहायची. ही टर्म पाहण्यासाठी तुमच्या मनाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, हा जो टॅन आहे म्हणजे तुमचा इक्वल रेशो थेरममध्ये ह्या दोन्ही टर्म माझ्या मते तुम्हाला ॲडिशन करणं पडेल. पहा, सबस्ट्रॅक्शन करण्याची गरज नाही. तुम्हाला जेव्हा हा प्रूफ द्यायचा त्या प्रूफमधला एक पार्ट तयार झाला. आता टॅन प्लस सेक मायनस 1 आहे, इथं सेक थिटा मायनस 1 आहे. म्हणजे फक्त या न्यूमरेटरला तुम्ही RHSला ट्रान्सफर करताना पॉझिटिव्हनं ट्रान्सफर करा आणि डिनॉमिनेटरला पॉझिटिव्हनं ट्रान्सफर करा. आपला प्रूफ तयार होतो का? पहा, सेक थिटा मायनस 1 याला पॉझिटिव्हनं ट्रान्सफर करा, तुम्ही प्लस साईननं ट्रान्सफर करा. इथं आलं तुमचं प्लस टॅन थिटा. डिनॉमिनेटरमध्ये चेक करा, इथं आला तुमचा टॅन थिटा प्लस इथं आला सेक थिटा, इथं आला प्लस 1. आपलं ॲडिशन करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं प्रूफमध्ये दिलेलं आहे. इथं आपल्याला प्लस दिसून राहिलेलं आहे, इथं प्लस दिसते म्हणून मी प्लस केलं. आता रिअरेंज कसं करतो पहा, रिअरेंजमध्ये लिहितो मी टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1. आता तुम्ही जो इक्वल रेशो थेरम अप्लाय केला, त्या इक्वल रेशो थेरममध्ये फक्त तुम्ही ॲडिशन केलेली आहे. त्या ॲडिशनवरून पहा, हा एक पार्ट आणि तुमचा इक्वल रेशो थेरमचा दोन्ही पार्ट सेम आला. याचा अर्थ असा होतो, देअरफॉर पहा मित्रांनो, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अपॉन टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 मस्ट बी इक्वल टू टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस 1. हेन्स इट इज प्रूव्ह. या गणितामध्ये तुम्ही LHSहून RHSहून LHS जर आणलं तर लवकर प्रूफ तयार होत नाही, लक्षात ठेवा. याच्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये वेगळी टेक्निक होती, आपण प्लसही केलं होतं आणि मायनसही केलं होतं. या ठिकाणी आपल्याला प्लसच करायचं काम पडलं, कारण ही टर्म आलेली होती, फक्त आपल्याला ही टर्मच तयार करायची होती, ही आपण प्लसनं तयार केली. सेम टू सेम याच्यानंतरचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. त्या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा, दुसरा प्रूफ आहे तुमचा. हे बा, प्रूफ द्यायचं तुम्हाला 3 नंबर 4 नंबरवाला, सॉरी 3rd नंबरवाला. 3rd कोण कोण आहे पहा, कोसेक आणि कॉट आहे. मी इथं लिहिलं, तुम्ही वी नो, तुम्हाला काय माहिती आहे पहा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इथं जशी तुम्ही टॅन स्क्वेअरची किंमत काढली होती तशी इथं ऑब्झर्व करा, कोण इथं कॉट, तुम्ही कॉट स्क्वेअर थिटा काढा. मग तुमचा येणारा कॉट स्क्वेअर थिटा काय असेल, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. पहा मित्रांनो, तुमचा जो दिलेला कॉट स्क्वेअर थिटा आहे त्याच्या जागी काय येणार, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ही जी किंमत डेव्हलप झालेली आहे, या किमतीमध्ये तुम्हाला आता काय ऑब्झर्वेशन करायचं पहा. याला जसं तुम्ही टॅन स्क्वेअरला टॅन इंटू टॅन लिहिलं, तसं याला कॉट थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कोसेक थिटा मायनस 1 अँड कोसेक थिटा प्लस 1. आता कोणची टर्म कुठं शिफ्ट करायची गणितात दिलेलं असते पहा. इथं दिलेलं आहे कॉट थिटा अपॉन कोसेक मायनस, इथं लिहिलं मी कॉट थिटा, इथं लिहिलेलं आहे मी कोसेक थिटा
-1 इज इक्वल टू कोसेक थिटा +1 अपॉन कॉट थिटा. तुम्ही प्लस मायनस काही घेऊ शकता. तुम्ही इथं प्लस घेतलेला असेल तर इथं मायनस घ्या, मला काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, एक साईड डेव्हलप झाली पाहिजे. त्या साईडवर आपला कॉट थिटा पण कोसेक मायनस कॉट आहे, म्हणून या ठिकाणी मायनस घ्या आणि हा तुमचा प्लस घ्या. म्हणजे हे आला तुमचं इक्वेशन नंबर 1. याला म्हणता तुम्ही इक्वल रेशो थेरम. आता काय म्हणतात, बाय इक्वल रेशो थेरम. आता इक्वल रेशो थेरममध्ये एक पार्ट आला तुमचा कॉट अपॉन कोसेक -1. आता तुम्हाला काय पाहिजे, कोसेक प्लस कॉट प्लस 1. याच्यात पण तुम्हाला ॲडिशनच करणे, दुसरं काहीच करणे नाही. ही टर्म शिफ्ट करा, ॲडिशन करा, ही टर्म शिफ्ट करा, ॲडिशन करा. न्यूमरेटरमध्ये पण ॲडिशन करायची, डिनॉमिनेटरमध्ये पण ॲडिशन करायची, किंवा न्यूमरेटरमध्ये सबट्रॅक्शन करायचं, डिनॉमिनेटरमध्ये सबट्रॅक्शन करायचं. इथं किती आलं पहा, कोसेक थिटा +1 प्लस कॉट थिटा. इथं काय आलं तुमचा पहा, कॉट थिटा प्लस कोसेक थिटा -1. पहा, कॉट थिटा प्लस कोसेक थिटा -1. आता तुमचं दिलेलं इक्वेशनमधलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर ऑब्झर्व केलं तर फॉर्म इक्वेशन 1,2 इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट कॉट थिटा अपॉन कोसेक थिटा -1 मस्ट बी इक्वल टू कोसेक थिटा प्लस कॉट थिटा प्लस 1 अपॉन कॉट थिटा प्लस कोसेक थिटा -1. नवीन बुक्समध्ये 4-5च ग्रंथ आहे. ओल्ड बुकमध्ये साइन आणि कॉसचे सुद्धा असेच इक्वल रेशो थेरमचे प्रॉब्लेम आहे. आपण ते सुद्धा सॉल्व करणार. मित्रांनो, आपले इक्वल रेशोवरचे प्रॉब्लेम चालू आहे. त्या इक्वल रेशो थेरमवरचा प्रॉब्लेम पहा. साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस साइन मायनस कॉस साइन थिटा -1 मायनस कॉस थिटा. आपल्याला हा प्रूफ जर द्यायचा असेल तर आपल्या मनात पहिला विचार येणं साहजिक आहे, सर LHS घ्या, RHS दाखवा, सर RHS घ्या, LHS दाखवा. ज्या प्रॉब्लेममध्ये LHSहून RHS, RHSहून LHS येणार नाही, अशा प्रॉब्लेममध्ये जर दिलेला प्रॉब्लेम साइन कॉसमध्ये असेल, कॉट कोसेकमध्ये असेल, त्याच्यानंतर सेक टॅनमध्ये असेल, तर या प्रॉब्लेममध्ये आयडेंटिटीज यूज करणे. या प्रॉब्लेममध्ये काय आयडेंटिटी येते पहा, वी नो, तुम्हाला माहीत आहे की या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1. आणि इन दिस केस या ठिकाणी 1 प्लस कॉस असल्यामुळे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा और 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. प्रॉब्लेममध्ये कोणची आयडेंटिटी यूज करायची, काय यूज करायची, हे आपल्याला प्रॉब्लेमवर माहीत असते. आपल्याला पूर्ण उत्तर हे प्रॉब्लेम पाहून देणं पडतात. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तेव्हा तुम्हाला जाणवलं, सर या ठिकाणी साइन आणि 1 प्लस कॉस आहे, तर साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर घ्या. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज नथिंग बट ए मायनस कॉस थिटा ए प्लस कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा इंटू साइन थिटा. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये साइन अपॉन 1 प्लस कॉस आहे, या ठिकाणी 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. हे जे इक्वेशन 1 तयार झालेले, या इक्वेशन 1ला इक्वल रेशो थेरम असं म्हणतो आपण. पहा, बाय इक्वल रेशो थेरम्स. आता तुम्हाला काय करायचं, या प्रॉब्लेममध्ये तुमचं जे इक्वेशन 1 किंवा जो शोधाट दिलेला आहे त्यामध्ये साइन अपॉन 1 प्लस कॉस आहे, म्हणजे इक्वेशन 1मधला RHS तयार झालेला आहे. आता तुम्हाला 1 मायनस साइन मायनस कॉस पाहिजे, म्हणजेच तुम्हाला LHS किंवा RHSमध्ये टर्म ॲड करणे किंवा सबट्रॅक्ट करणे. तुम्ही सांगा, तुम्ही दिलेली टर्म LHSमध्ये ॲड कर का सबट्रॅक्ट करणार. इथं 1 मायनस साइन मायनस कॉस आहे, 1 मायनस कॉस आहे, म्हणजे हा जो न्यूमरेटर असेल किंवा डिनॉमिनेटर असेल, इथं म्हणतो मी सबस्ट्रॅक्ट इन LHS ऑफ 1, सबस्ट्रॅक्ट इन LHS ऑफ 1. हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आहे. मी इथे काय झालं पहा, 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू, याला ट्रान्सफर करा, इथं आला तुमचा मायनस साइन थिटा अपॉन इथं आला तुमचा साइन थिटा, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा इकडं आल्यामुळे -1, इथं आल्यामुळे मायनस कॉस. तुम्ही काय केलं, न्यूमरेटरमधली टर्म ही
न्युमरेटरला सबस्ट्रॅक्ट केली, डिनॉमिनेटरची टर्म डिनॉमिनेटरला सबस्ट्रॅक्ट केली, 1 मायनस कॉस जसाच्या तसा प्लसचा तिकडं मायनस झाला, साईन जसाच्या तसा प्लसचा तिकडं मायनस झाला. मायनस का केलं? कारण की आपलं प्रूफ सांगते. काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला प्लस करणं पडेल, काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मायनस करणं पडेल. तुमच्या इच्छानुसार हे तुमचे इक्वेशन सेकंड तयार झालं. पहा, तुमचा प्रूफ 100% बरोबर आला. फ्रॉम इक्वेशन 1, 2 इक्वेशन 1 आणि 2 वरून क्लिअरली इंडिकेट झालं साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इज नथिंग बट 1 मायनस कॉस थिटा मायनस साईन थिटा अपॉन साईन थिटा मायनस 1 मायनस कॉस थिटा हे त्या दिलेल्या प्रॉब्लेमचा प्रूफ असेल. हेन्स इट इज प्रूफ. तसा तुम्ही कितीही प्रयत्न केला असता, LHS वरून RHS किंवा RHS वरून LHS डेव्हलप केला असता तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कसाच आलेला नसता. पण आता तुम्ही जसा प्रॉब्लेम पाहिला LHS RHS येत नाही, लगेच तुम्ही साईन आणि कॉस पाहिलं, त्याची आयडेंटिटी यूज केली, लगेच साईन कॉसच्या आयडेंटिटीज घेतल्यानंतर इथं साईन स्क्वेअर घ्यायचा का कॉस स्क्वेअर घ्यायचा हे सुद्धा आपल्याला समजते. इथं 1 प्लस कॉस असल्यामुळे इथं साईन स्क्वेअर घ्या, 1 मायनस कॉस स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला ही टर्म जशीच्या तशी करा. आता ही टर्म आली, फक्त LHS किंवा RHSमध्ये तुम्हाला टर्म ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करणं पडेल. काहीमध्ये दोन्ही ऑपरेशन करणं पडतात, काहीमध्ये एक ऑपरेशन येते. तुम्ही पहिल्या गंतामध्ये पाहिलं 2 ऑपरेशन आले, काहीमध्ये प्लस येते, काहीमध्ये मायनस येते. यामध्ये जर आपण मायनसचं ऑपरेशन केलं LHSमध्ये डायरेक्ट उत्तर भेटते LHS मस्ट बी इक्वल टू RHS. आता हा प्रॉब्लेम न तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. साईन ए अपॉन 1 मायनस कॉस ए, 1 प्लस कॉस ए मायनस साईन ए. यामध्ये तुम्ही आयडेंटिटी यूज करसाल. साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए बरोबर 1, साईन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. इथं सुद्धा कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू इथं प्रॉब्लेममध्ये काय येईल, कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर ए. इथं टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए मायनस 1. अशा तुम्हाला तिन्ही प्रॉपर्ट्या वापरून तिन्ही होमवर्क करायचे असतील. आता तुमचे सिंपल प्रॉब्लेम आहे, पहा ते सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. हा तुमचा दिलेला प्रॉब्लेम आहे. या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला याची व्हॅल्यू 1 आणायची आहे, बरोबर आहे. किंवा डबल एकदा मी प्रॉब्लेम चेक करतो. कधी कधी जर प्रॉब्लेम चुकीचा लिहिला तर आपला प्रॉब्लेम बरोबर येणार नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला आपण एकदा प्रॉब्लेमच चेक करू. बरोबर 1 दिलेलं आहे. आता तुम्ही LHS घेऊ शकता. पहा, LHS इज इक्वल टू साईन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी कॉस स्क्वेअर ए साईन स्क्वेअर बी प्लस, बरोबर आहे, कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी प्लस साईन स्क्वेअर ए साईन स्क्वेअर बी. तुमचा जो दिलेला प्रॉब्लेम आहे, तुमचा जो LHS आहे त्यामध्ये तुमची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी आयडेंटिटीज डेव्हलप होणार. मग आयडेंटिटीज डेव्हलप होण्यासाठी पूर्ण टर्म तुला साईनमध्ये ट्रान्सफर करणे किंवा कॉसमध्ये ट्रान्सफर करणे हे एक पहिलं टार्गेट आहे. पण ते आपल्याला जरा डिफिकल्ट वाटते. तसाही प्रॉब्लेम येतो, पण वेळ लागतो. पण यामध्ये जर मी असं ऑब्झर्व केलं, फर्स्ट आणि थर्ड टर्म जर ऑब्झर्व केली, बरोबर, आणि सेकंड आणि फोर्थ जर ऑब्झर्व केली तर सरळ सरळ जाणून राहिलं फर्स्ट आणि थर्डमधून कॉस स्क्वेअर बी कॉमन काढा. कॉस स्क्वेअर बी कॉमन काढल्यानंतर इथं राहिलं तुमचं साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. सेकंड आणि फोर्थ टर्ममधून तुम्ही या ठिकाणी साईन स्क्वेअर बी कॉमन काढा. इथं राहिलं साईन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. लगेच तुम्हाला आयडेंटिटी यूज झाली. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, कॉस स्क्वेअर बी प्लस साईन स्क्वेअर बी आणि कॉस स्क्वेअर बी प्लस साईन स्क्वेअर बी मस्ट बी इक्वल टू 1. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. जे अल्जेब्रिक आणि टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुरुवात करता आली पाहिजे. जर तुमची सुरुवात परफेक्ट असेल तुमचा 100% प्रॉब्लेम बरोबर येतो. तुमची जर सुरुवात चुकली तर प्रॉब्लेम बरोबर येत नाही. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची. आता आपल्याला दुसरा प्रॉब्लेम पाहायचा आहे. पहा, 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी टॅन ए मायनस टॅन बी स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर बी. जसा प्रॉब्लेम आला तसं तुम्हाला एवढं कळलं. या प्रॉब्लेममध्ये LHS वरून RHS काढता का RHS वरून LHS काढता. प्रॉब्लेमकडे पाहिल्यानंतर तुम्हाला सरळ वाटून राहिलं, सर मोठ्या टर्मपासून लहान टर्म डेव्हलप करणे योग्य वाटते, तर आपण LHS वरून RHS काढण्याचा प्रयत्न करा. RHS वरून LHS निघेल पण वेळ लागेल. मग आपण या ठिकाणी LHS डेव्हलप केला. LHSमध्ये 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी टॅन ए मायनस टॅन बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आलेला आहे ए प्लस बीचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू टॅन ए इंटू टॅन बी प्लस बी स्क्वेअर
तो आला तुमचा टॅन स्क्वेअर ए इंटू टॅन स्क्वेअर बी प्लस हा आला ए प्लस बीचा स्क्वेअर, हा ए मायनस बीचा स्क्वेअर काय येईल पहा, प्लस टॅन स्क्वेअर ए मायनस 2 इंटू टॅन ए टॅन बी प्लस टॅन स्क्वेअर बी. शांततेने तुम्ही काय केलं, दिलेला प्रॉब्लेम घेतला, एल एच एस घेतला, एल एच एसमध्ये पहा ए प्लस बीचा स्क्वेअर यूज केला, ए मायनस बीचा स्क्वेअर यूज केला आणि सरळ सरळ याच्या पुढची स्टेप तुम्ही रिअरेंज केली. काय आलं पहा या ठिकाणी, ह्या 2 टाइम्स टॅन ए टॅन बी, 2 टाइम्स टॅन ए टॅन बी गेट कॅन्सल, 1 प्लस हा पहा हा जवळजवळ घेतला मी, हा इथं 1 प्लस जाऊ द्या टॅन स्क्वेअर ए इंटू टॅन स्क्वेअर बी प्लस या ठिकाणी आला टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर बी. शांततेने बोर्डवर पहा, हा 1, हा टॅन स्क्वेअर ए टॅन स्क्वेअर बी, हा टॅन स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर बी. मला असं वाटते या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर ए घेतला प्लस या दोघांमधून टॅन स्क्वेअर बी कॉमन काढा, टॅन स्क्वेअर बी कॉमन काढा. इथं राहिलं तुमचं टॅन स्क्वेअर ए प्लस 1, किती राहिलं पहा, याबरोबर यामधून टॅन स्क्वेअर बी कॉमन काढला, टॅन स्क्वेअर ए कॉमन काढला, या दोन्ही ब्रॅकेटमधून 1 प्लस टॅन स्क्वेअर ए कॉमन काढा. इथं राहिलं 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, इथं राहिलं 1 प्लस टॅन स्क्वेअर बी. पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, 1 प्लस टॅन स्क्वेअर बी, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज सेक स्क्वेअर ए, 1 प्लस टॅन स्क्वेअर बी इज सेक स्क्वेअर बी. That is LHS must be equal to RHS. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेमला स्टार्ट करता आलं पाहिजे. प्रॉब्लेमला स्टार्ट करताना बरोबर सरांनी या ठिकाणी ए प्लस बी ए मायनस बीचा स्क्वेअर घेतला, टर्म कॅन्सल झाल्या, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, यामधून टॅन स्क्वेअर बी कॉमन काढला, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए कॉमन आला, टॅन स्क्वेअर बी प्लस 1 आला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मीन्स सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर बी म्हणजेच त्या ठिकाणी आलं सेक स्क्वेअर बी. अशा प्रकारे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस डेव्हलप झाला. यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम काहीही डिफिकल्टी नसेल. याच्यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करू शकता, माझ्याशी फक्त चर्चा करा. जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर आपण या ठिकाणी दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज टू, जर येत नसेल तर पुढं सॉल्व करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. पहा या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे तुमचा टॅन थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. समजा आपल्याला हा दिलेला प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा असेल तर या प्रॉब्लेममध्ये तोच विचार असेल, एल एच एसपासून आर एच एस किंवा आर एच एसपासून एल एच एस डेव्हलप करायचा प्रयत्न करा. जसा तुम्ही प्रॉब्लेम पाहिला तसा तुमच्या मनामध्ये विचार आला की सर या प्रॉब्लेममध्ये आम्ही एल एच एसहून आर एच एस प्रूव्ह करू शकतो बाय युझिंग ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज और अल्जेब्रिक आयडेंटिटीज. तसंच आपण डबल एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. पहा इथं दिलेला आहे तुमचा 2 सेक स्क्वेअर थिटा सेक रेस टू दी पॉवर 4 थिटा 2 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक रेस टू दी पॉवर 4 थिटा मस्ट बी इक्वल टू कॉट रेस टू दी पॉवर 4 मायनस टॅन रेस टू दी पॉवर 4. पहा तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचे 2 प्रॉब्लेम. पहिला आपला प्रॉब्लेम तयार करा, टॅन थिटा 1 प्लस कॉस प्लस टॅन 1 मायनस कॉस इज इक्वल टू 2 टाइम्स 1 प्लस साइन स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही एकच काम करा, दिलेला एल एच एस घ्या आणि एल एच एसहून आर एच एस आणण्याचा प्रयत्न करा. लेट एल एच एस इज इक्वल टू टॅन थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटाचा स्क्वेअर. या प्रॉब्लेममध्ये मी डायरेक्ट टॅन आणि कॉटचा स्क्वेअर डायरेक्ट करत नाही. तुमचा जो टॅन थिटा असेल त्या टॅन थिटाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस 1 बाय कॉस थिटाचा स्क्वेअर असं रिअरेंज करून घेतो. हा जो तुमचा टॅन आहे या टॅनला सुद्धा साइन थिटा अपॉन कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा
चा स्क्वेअर असं रिअरेंज करून घेऊ. दोघांचा डिनॉमिनेटर सेम जर आलेला असेल साईन थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय आलं पहा साईन थिटा मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन कॉस थिटा बरोबर ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं काय आलं पहा 1 प्लस साईन थिटाचा स्क्वेअर प्लस साईन थिटा मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन या ठिकाणी आलेला आहे तुमचा कॉस स्क्वेअर थिटा. दोघांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे त्या ठिकाणी तुमची व्हॅल्यू येणार कॉस स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू जर तुमची कॉस स्क्वेअर थिटा आलेली असेल सरळ सरळ ए प्लस बी आणि ए मायनस बीचा स्क्वेअर लावा. ए प्लस बी म्हणजे इथं आलं 1 प्लस 2 टाईम साईन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा मायनस 2 साईन थिटा प्लस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. एकदम शांततेनं 2 साईन थिटा कॉस 2 साईन थिटा बरोबर आहे. हा 2 साईन थिटा गेट कॅन्सल. आता शिल्लक काय राहिलं ते पहा हा 1 आणि हा 1 हा झाला 2 प्लस पहा 2 प्लस या ठिकाणी तुमचा साईन स्क्वेअर थिटा आहे 2 प्लस 2 टाईम साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. उत्तर येते बरोबर. थोडा प्रयत्न करू. यामधून 2 कॉमन काढलं इथं राहिलेलं आहे माझं 1 प्लस साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा व्हॉट इज 1 प्लस साईन स्क्वेअर थिटा. इथं तुम्ही थोडं 1 प्लस साईन स्क्वेअर थिटा करेक्ट आलं 1 प्लस साईन स्क्वेअर थिटा. हां पहिला प्रूफ तर झाला. आता पहा 1 प्लस 2 टाईम्स 1 प्लस साईन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा इज नथिंग बट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. ज्याही वेळेस सर प्रॉब्लेम शिकवतात त्यावेळेस तुम्हाला 100% प्रॉब्लेम कळतो पण ॲक्च्युअल तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी उद्भवतात. नेमकं शोधाट काय करायचं लवकर कळत नाही. त्याच्यामुळं प्रॉब्लेम शिकवल्या घरी दिलेल्या प्रॉब्लेमची रायटिंग प्रॅक्टिस करून पहा जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम बरोबर येईल. प्रॉब्लेम शिकवल्या आपण वाटतं काय केलं सरनं ए प्लस बीचा स्क्वेअर ए मायनस बीचा स्क्वेअर केला आणि ॲडिशन केली आणि प्रूफ काढला. पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना त्या प्रॉब्लेममध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असतात बरोबर. आता आपल्या आयडेंटिटीजवरचा लास्ट प्रॉब्लेम पहा. तुम्हाला प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे या ग्रंथामध्ये पहा तिकडे दिलेलं आहे राईट हँड साईडले लेट काय तुमचा LHS इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा 2 टाईम्स सेक स्क्वेअर थिटा मायनस सेक रेस टू दी पॉवर 4 थिटा मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक रेस टू दी पॉवर 4 थिटा. या गणितापासून आपल्याला ही टर्म डेव्हलप करायची आहे. ती टर्म डेव्हलप करण्यासाठी 2 कोसेक स्क्वेअर सेक रेस टू दी पॉवर 4 सरळ सरळ तुम्हाला पूर्ण गणित सेकच्या जागी टॅन आणि कॉटच्या जागी कोसेक आणायचं. मग सेकच्या जागी टॅन आणि कॉटच्या जागी कोसेक जर आणलं तर ते प्रॉब्लेम सॉल्व करायला वेळ लागतो. मग अशा वेळेस वेगळी टेक्निक अशी वापरायची आपण दिलेल्यामधून सेक कॉमन काढू म्हणजे स्टेप कमी होतात. हा सेक स्क्वेअर थिटा जर कॉमन काढलं इथं राहिलं 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा हे बा सेक स्क्वेअर थिटा 1 प्लस सेक स्क्वेअर थिटा मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा पहा मायनस 2 असेल तिथं तर मायनस 2 आला इथं 2 कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे 2 मायनस सेक स्क्वेअर थिटा इथं मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा जर कॉमन काढलेला असेल प्लस काढलेला असेल मायनस 2 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा येतो. इथं खरं खोटं चेक करा पहा 2 सेक स्क्वेअर टू दी पॉवर 4 प्लस मायनस 2 कोसेक स्क्वेअर एकदम करेक्ट आहे. बाय युजिंग आयडेंटिटीज तुम्हाला जी आयडेंटिटीज माहीत आहे ती यूज करा. दिलेल्या प्रूफमध्ये टॅन आणि कॉट आहे म्हणजेच तुमच्या सेक स्क्वेअर थिटाच्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा येणार आणि तुमचा जो कोसेक स्क्वेअर थिटा दिला त्याच्या जागी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाच येणार आहे. हे हरेक मुलामुलीला कळलं पाहिजे सरनं नेमकं आयडेंटिटीज कोणची अप्लाय केली. तुमचा जो दिलेला प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममध्ये सेक स्क्वेअरच्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरच्या जागी 1 प्लस कॉट स्क्वेअर घ्या जेणेकरून प्रूफमध्ये टॅन आणि कॉट ह्या 2 टर्म तुम्हाला दिलेल्या आहेत. पहा सरनं तुम्हाला जे प्रूफ सांगितलं होतं राईट हँड साईडले त्या राईट हँड साईडमधला सरनं बरोबर LHSचं सिलेक्शन केलं
आणि LHSचं सिलेक्शन केल्यानंतर सेक स्क्वेअर कॉमन काढला, कोसेक स्क्वेअर कॉमन काढला. आता तुमच्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सेक स्क्वेअर एक्सच्या जागी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 2 मायनस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ब्रॅकेट असेल मायनस साईनला ब्रॅकेट टाका, प्लस या ठिकाणी आलं कोसेक स्क्वेअर थिटा -2 प्लस 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. डोकं एकदम शांत ठेवा. कोसेक स्क्वेअरच्या जागी तुम्हाला 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा लिहायचं आहे. इथं तुमचा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट टर्म आल्या. पुढं पहा काय झालं. इथं आलं तुमचं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये 2 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस इथं आलं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. 2मधून 1 गेला तो आला कॉट स्क्वेअर थिटा -1. सरळ साधं मल्टिप्लिकेशन करा. काय मल्टिप्लिकेशन करायचं पहा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इथं राहिलं माझं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सरळ मी फॉर्म्युला अप्लाय केला, नवीन काहीच केलं नाही. यामधून फक्त मायनस साईन कॉमन काढली. हे इथून मायनस साईन कॉमन काढतो मी. इथं राहिलं 1 मायनस कॉट स्क्वेअर थिटा, इथं राहिलं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. सरांनी लिहिलेली स्टेप बरोबर आहे का चूक आहे चेक करा. -1 आला करेक्ट, मायनस ऑफ मायनस प्लस करेक्ट आला. इथं फॉर्म्युला तयार झाला a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं तयार झाला तुमचा 1चा स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर पहिल्या ब्रॅकेटमध्ये, बरोबर आहे, मायनस इथं कोणाला पहा 1चा स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. इथं आलं तुमचं 1 मायनस टॅन रेस टू दी पॉवर 4 थिटा -1 मायनस ऑफ मायनस कॉट रेस टू दी पॉवर 4 थिटा. ह्या +1 -1 गेट कॅन्सल. पहिले पॉझिटिव्ह कॉट रेस टू दी पॉवर 4 मायनस टॅन रेस टू दी पॉवर 4 दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम दिला जाते त्यावेळेस पहिला मनात विचार येतो की सर आम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. थोडं डोकं शांत ठेवलं 100% प्रॉब्लेम येतो. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलं पहा. प्रॉब्लेम घेतला तुमचा, LHS घेतली, सेक स्क्वेअर कॉमन काढला, कोसेक स्क्वेअर कॉमन काढला, आयडेंटिटी यूज केली, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. या ठिकाणी टिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या पूर्ण अल्जेब्रिक आयडेंटिटीज, टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजवरचे प्रॉब्लेम संपले. तुम्हाला जर काही प्रॉब्लेममध्ये डिफिकल्टी असेल किंवा काही विचारायचं असेल तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात, विचारू शकतात. सो स्टॉप हिअर. थँक्यू.